नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपामुळे औषध विक्री ठप्प। कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। कोल्हापूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, जे पंप बंद आहेत ते 2 दिवसात सुरू होतील, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची माहिती। इचलकरंजी महापालिकेची सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली। बैलगाडीतून महापालिकेत येत नगरसेवक संजय आणि स्मिता तेलनाडे दाम्पत्यानं केला प्रशासनाच्या संथ कारभाराचा निषेध। रंकाळा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज। शालिनी पॅलेस समोरील पार्किंग व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी गरजेची। आणि कोल्हापूरची जलसंपदा या एस न्यूजच्या वृत्तमालिकेत आज पहा नदीला पाणी पुरवणारी विहीर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसंच कॉर्पोरेटद्वारे होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात आज देशव्यापी बंद पुकारला होता। कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। ऑनलाईन औषध विक्रीमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। औषध विक्री व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 आणि रूल 1945 अंतर्गत चालतो। मात्र ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या कायद्यात स्पष्ट तरतूद नसल्याचं औषध विक्रेत्यांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारनं 28 ऑगस्ट 2018 रोजी ऑनलाईन औषध विक्री संदर्भात नोटिफिकेशन जारी केलं होतं, मात्र त्याचं अद्याप कायद्यात रूपांतर झालेलं नाही। दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल असून न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली असून देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला होता। या बंदमध्ये सामील होत कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला। काळ्या फिती लावून हजारो औषध विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते। ऑनलाईन औषध विक्री, औषधांवरील आकर्षक ऑफर्स, बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर तसंच बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा धोका वाढत असल्याची चिंता औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। तसंच नशेच्या औषधांचा वाढलेला गैरवापर रोखला जावा आणि ग्राहकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ऑनलाईन फार्मसीचा ड्राफ्ट मागं घ्यावा। कोरोना काळात तयार करण्यात आलेलं होम डिलिव्हरी गॅझेट तात्काळ रद्द करावं अशा मागण्या महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव आणि कोल्हापूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केल्यात। आज दिनांक 20 मे या दिवशी आम्ही अखिल भारतीय संघटनेनं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट बंधू भगिनींनी आपली औषध विक्री काल मध्यरात्रीपासून ते 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आम्ही बंद ठेवलेली आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की ऑनलाईन फार्मसी ॲपच्या माध्यमातून जी विक्री चालू आहे ती बेकायदेशीररित्या आहे। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये कुठेही ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून औषध विक्री करावी असा उल्लेख नाही आहे। देशातील सर्वच आम्ही केमिस्ट बांधव ऑनलाईनच्या विरोधात आहोत। या ज्या ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य व्यवस्था निश्चितपणे बिघडू शकते असे पुरावे देखील आम्ही वेळोवेळी केंद्र शासनाला दिलेले आहेत। कुठलीही औषधं, अगदी गर्भपाताची औषधं असतील, नशेची औषधं असतील, खोकल्याची औषधं असतील किंवा शेड्यूल H, शेड्यूल H1 किंवा प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं जी डॉक्टरनी द्यायची असतात, केमिस्टनी ती फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये ती द्यायची असतात, असा कुठलाही प्रकार ऑनलाईन फार्मसीच्या विक्रीच्या माध्यमातून होत नाही। यामुळे समाजाचं आरोग्य निश्चितच बिघडलेलं आहे। आमची प्रमुख एक मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचा जो ड्राफ्ट बनवलेला आहे तो मागे घ्यावा आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये जी होम डिलिव्हरीची गॅजेट 220E हे बनवलेलं आहे ते तात्काळ मागे घ्यावं
ते कोरोना काळापुरतंच मर्यादित होतं. या 220 गॅजेटचा ऑनलाईन त्या गॅजेटच्या माध्यमातून घरपोच होम डिलिव्हरी औषधं द्यायला लागलेत. याच्यामुळं खूप हानी आमच्या केमिस्ट समाजाची होत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना असोसिएशनच्या वतीनं मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव आणि जिल्हाध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, मोहन ढेरे, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मगदूम, संदीप मिसाळ यांच्यासह पदाधिकारी आणि औषध दुकानदार उपस्थित होते. दरम्यान बंदमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील औषध विक्री व्यवसाय आज ठप्प झाला होता. बंद काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं असोसिएशनच्या सहकार्यानं कोल्हापूर शहरात 3 तसंच जिल्ह्यात तालुकानिहाय काही औषध दुकानं सुरू ठेवली होती. त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. नीट पेपर फुटीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ही परीक्षा जेईईच्या धर्तीवर घेण्यात यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. असोसिएशनच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नीटला पेपर फुटीचं ग्रहण लागलंय. पेपर फुटीमुळे या परीक्षेसाठी बसलेल्या 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे अपयशी यंत्रणा आणि यामध्ये सामील असणाऱ्या सर्वांचा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं निषेध करण्यात आला. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ही खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांची संघटना आहे. गैरकृत्य करणाऱ्या क्लास संचालकांच्या पाठीशी संघटना राहणार नाही. या प्रकरणात जे क्लास संचालक दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना सादर करण्यात आलं. या प्रकरणातील दोषींना जलद गतीनं शिक्षा मिळण्यासाठी स्वतंत्र जलदगती न्यायालयाची स्थापना करण्यात यावी. जेईईच्या धर्तीवर नीट वर्षातून 2 वेळा घेण्यात यावी. NTIला घटनात्मक दर्जा देण्यात यावा. या परीक्षा पद्धतीचं केंद्रीय स्तरावर आधुनिकीकरण करून कठोर कायदे करण्यात यावेत. ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कासार, सचिव मोहन गावडे, उत्तम मेथे, दीपक खोत, मारुती सावंत, तानाजी चव्हाण, बसवंत पाटील, दिशा पाटील, प्राची पाटील, अभिनव तेली, संजय दाभाडे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज महापौर उदय धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यामध्ये बायोमायनिंगच्या विषयावरून वाद झाला. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला. नगरसेवक संजय तेलनाडे महापालिकेच्या सभेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. आजच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी बायोमायनिंगच्या 12 कोटी रुपयांच्या ठेक्यासंदर्भात सभागृहात विचारणा केली. यावेळी महापौर उदय धातुंडे यांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी महापौर धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौर हुकुमशाही पद्धतीनं काम करतायत असा आरोप करत सभात्याग केला. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान ज्यांना कोणताही रोजगार मिळत नाही, व्यवसायात स्थान नसतं असे तरुण झुळांसारखे मीडियातून, काही सोशल मीडियातून, RTI तसंच राजकीय कार्यकर्ते बनून सर्वांवर हल्ला करू लागतात असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून देशभरातून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु देशातील तरुणांमध्ये त्यांच्या या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी आहे. सरन्यायाधीशांच्या वक्तव्याची उपहासात्मक पद्धतीनं खिल्ली उडवण्याचा ट्रेंडच सुरू झालाय. यातच आता अभिजित दिपके या मराठी तरुणानं कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा करताच त्याला लाखो लोकांचा पाठिंबा मिळू लागलाय. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान देशातील तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला. त्यावरून देशभरातून संतापजनक तसंच उपहासात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर सरन्यायाधीशांनी मी देशातील बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटलो नाही तर बोगस पदवीवाल्यांना म्हटलो असा खुलासा केला. या खुलाशानं तर गोंधळात आणखी भर पडली, कारण अनेक लोकांनी सरन्यायाधीशांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला असा या खुलाशाचा अर्थ काढला.
दरम्यान आम आदमी पक्षासाठी रणनीतिकार म्हणून काम केलेल्या अभिजित दिपके या मराठी तरुणानं सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा करताच सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा उपहास करणारी एक चळवळ सुरू झाली आहे. बेरोजगार, आळशी, सतत ऑनलाईन असणं आणि व्यावसायिकपणे टीका करण्याची क्षमता असणाऱ्यांनी या चळवळीशी जोडलं जावं असं आवाहन करताच साबीर भाटियांसारख्या उद्योजकांसह देशातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अभिजितच्या या चळवळीशी जोडण्याची इच्छा व्यक्त करत या चळवळीचं कौतुक केलंय. कॉक्रोच जनता पार्टी या वेबसाईटच्या माध्यमातून या चळवळीशी गेल्या 3-4 दिवसात 50 लाखांहून अधिक लोक जोडली गेली आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांची चांगलीच पंचाईत करून ठेवल्याचं दिसून येतंय. कोणत्याही सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर बक्षीस म्हणून राज्यसभेची जागा दिली जाणार नाही. कोणतंही वैध मत रद्द केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा UAPA अंतर्गत अटक केली जाईल, कारण मतदानाचा हक्क काढून घेणं हे दहशतवादापेक्षा कमी नाही. संसदेचं संख्याबळ न वाढवता महिलांना 33 ऐवजी 50% आरक्षण मिळेल. सर्व कॅबिनेट पदांपैकी 50% पदं महिलांसाठी राखीव असतील. स्वतंत्र माध्यमांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी अदानी ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. गोदी मीडिया अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला 20 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास आणि सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल. झुरळ जनता पार्टीच्या या 5 कलमी जाहीरनाम्यातून सध्याच्या सरकारच्या धोरणांवर प्रहार केलाय. या चळवळीच्या एक सदस्या अंजली भारद्वाज यांनी सुचवलेले संबंधित पक्ष माहिती अधिकार कायद्यांतर्गत उत्तरदायी असेल. तो अनामिक देणग्या किंवा निवडणूक बंधपत्र स्वीकारणार नाहीत. तो गुप्त झुरळ केअर्स निधी स्थापन करणार नाही. या मुद्द्यांचाही झुरळ जनता पार्टीने स्वीकार केलाय. आम्ही इथं आणखी एक PM केअर्स सुरू करण्यासाठी, करदात्यांच्या पगारावर दावोसमध्ये सुट्टी घालवण्यासाठी किंवा भ्रष्टाचाराला धोरणात्मक खर्च असं नवीन नाव देण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथं मोठ्यानं वारंवार लेखी स्वरूपात विचारण्यासाठी आलो आहोत की तो पैसा गेला कुठे, अशी या चळवळीची दृष्टी असल्याचं झुरळ जनता पार्टीच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय. एकूणच सध्याच्या केंद्र सरकारच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांचा आवाज दाबण्याच्या भूमिकेवर जोरदार हल्ला करणारं झुरळ जनता पार्टी हे व्यासपीठ सर्वसामान्यांना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ ठरून सरकारसाठी डोकेदुखी ठरणार हे नक्की. अभिजित दिपके या मराठी तरुणाच्या या कल्पकतेला जगभरातल्या सजग भारतीयांचा मिळणारा प्रतिसाद सरकारला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. इचलकरंजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आज वादावादी आणि गोंधळाच्या वातावरणात पार पडली. सभेत सत्ताधारी आणि विरोधक अनेक वेळा आमने-सामने आले. काही नगरसेवकांमध्ये वाद झाले तर काही विषयांवरून महापौरांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं. इचलकरंजी महानगरपालिकेची 6वी सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत 10 विषय घेण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी कचऱ्याच्या समस्येवर प्रश्न उपस्थित करताच ऐनवेळच्या विषयामध्ये हा विषय घेण्यात येणार नाही असं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं महापौर धातुंडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संजय तेलनाडे यांनी सभात्याग केला. सभा सुरू असताना विषयपत्रिका वाचनावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेकदा वादावादीचे प्रकार घडले. विरोधी पक्षनेते उदय पाटील यांनी सभागृहामध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केला. यावेळी रणजित जाधव, अमर जाधव यांनीही प्रश्न उपस्थित केले. यावेळी भाजपच्या 2 नगरसेवकांमध्येच जुंपल्याचं चित्र दिसून आलं. भाजपमधील हळवणकर गटाचे नगरसेवक प्रदीप धोत्रे यांनी त्यांच्या प्रभागातील प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याच प्रभागातील आवाडे गटाचे नगरसेवक राजू बोंद्रे यांनी त्यांना थांबवलं. यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी महापौरांनी मध्यस्थी करून दोघांना शांत राहण्यास सांगितलं. त्यानंतर पुन्हा सभा सुरू करण्यात आली. तानाजी पवार यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नगरसेवक इथं येतात, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व नगरसेवकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. हे सभागृह सगळ्यांसाठी असून सगळ्यांनी आपले प्रश्न मांडावेत असं त्यांनी सांगितलं. अखेर गोंधळाच्या वातावरणातच महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली, पण जनतेचे प्रश्न मात्र काही सुटले नाहीत.
विहिरींची पाणी पातळी कायम राहावी म्हणून नदीपात्रातलं पाणी विहिरीत घेतलं जात असल्याचं आपण सर्रास बघतो. पण विहिरीचं जादा होणारं पाणी नदीत सोडलं जातं, ते सुद्धा ऐन उन्हाळ्यात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कदाचित यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. पण करवीर तालुक्यातील एका गावात अशी विहीर आहे. कोल्हापूरची जलसंपदा या आमच्या वृत्तमालिकेत आज पाहूया, ही जलसंपन्न विहीर नेमकी कुठे आहे. मी आली आता कोल्हापुरातल्या कोगे या गावामध्ये आणि तुम्हाला आता कळलं असेलच की मी निसर्गरम्य वातावरणामध्ये आली आहे. आणि ही जी काही तटबंदीला लागून अशी सुंदर विहीर आहे, तर ही प्रचंड जुनी अशी विहीर आहे. आणि या वैशिष्ट्यपूर्ण अशा विहिरी आपल्या कोल्हापुरामध्ये पाहायला मिळतात, तर त्यातलीच ही एक विहीर आहे. या विहिरीला असं वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व सुद्धा आहे. नदीला पाणी देणारी विहीर म्हणून याकडे पाहिलं जातं. तर आजची ही विहीर नेमकी हिची जडणघडण कशी झाली आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून बघूयात. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ग्रामीण भागातील 12ही महिने पाण्याने भरलेली ही विहीर. माळाच्या झाडांमुळे या विहिरीचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. ही विहीर आहे कोगे गावातील मोरे कुटुंबाची. या विहिरीचं पाणी नितळ, स्वच्छ, जणू नारळाचं गोड पाणीच. मोरे कुटुंबाची शेती या विहिरीच्या पाण्यावरच फुलते. आपण बरेचदा ऐकलंय की विहिरीतलं पाणी आटलं की नदीचं पाणी विहिरीत सोडलं जातं. पण चक्क इथे मात्र विहिरीची गोष्टच न्यारी आहे. कारण ही विहीर स्वतःचं पाणी नदीला देते असं मोरे कुटुंबाने सांगितलं. या विहिरीतलं अधिकचं पाणी हे तुळशी, भोगावती नदीच्या पात्रात सोडलं जातं. मोरे कुटुंबाच्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीचं पाणी जसजसं वाढत जाईल तसतसं हे पाणी नदीपात्रात मिक्स होतं. आहे की नाही भारी? त्यामुळे नदीपात्र देखील मोठ्या प्रमाणात भरतं. निसर्गाचा ठेवा असलेली दगडी बांधकाम केलेल्या या विहिरीचा सांभाळ मोरे कुटुंब उत्तम पद्धतीनं आजही करतंय. नदीला पाणी देणारी विहीर म्हणून या विहिरीची खास अशी ओळख आहे. ही आपली विहीर आहे. आम्ही 2002 साली ही कोटाळे बंधूंची भावाभावाने विकत घेतलेली आहे. ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या विहिरीचं पूर्वी जवळजवळ 40 ते 50 एकर ऊस शेतीला पाणी पुरवठा होत होता. पण गावातील पाणी पुरवठ्याने पाणी बंद केल्यामुळे आम्ही असाच एक प्रयोग केलेला आहे की याचं पाणी जे उतार असल्यामुळे नदीला काढून दिलेलं आहे. आणि नदीलकडच्या एक 7 एकर क्षेत्राला आमच्या सायपन पद्धतीने पाणी येत आहे. विहीर एवढी मोठी आहे की जवळजवळ 4.25 गुंठ्यात विहिरीचा व्यास आहे. आणि जवळजवळ खोली 40 फूट आहे. चहूबाजूनी झरे आहेत. आणि एवढं स्वच्छ आणि सुंदर निर्मळ पाणी आहे की जणू कसं नारळातल्या पाण्यागत पाणी, एवढं स्वच्छ पाणी विहिरीचं आहे. आणि आता ह्या वर्षी तरी सांगितलं की 2026 साली एल निनोमुळं पाऊस कमी असेल वगैरे. पण आत्ता सुद्धा आम्ही ह्या मे महिन्याच्या काळात सुद्धा आम्ही सायपन पद्धतीने माझ्या ऊसाच्या शेतीला, नाचण्याला पाणी चालू आहे. त्याचा आम्ही ऊस शेतीला पाणी देऊन पुरेपूर फायदा करत आहे. आणि जादा होणारं पाणी आम्ही तुळशी, भोगवती नदीला सोडत आहे. तर कोगे गावातली आपण ही जी विहीर पाहिलेली आहे, तर ती नदीला पाणी देणारी विहीर म्हणून याकडे पाहिलं जातं. आणि आपल्याला या काकांनी किंवा मोरे कुटुंबांनी सांगितलेलं आहे की या विहिरीला ते कसं जपतात आणि ही विहीर नेमकी काय काम करते हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहिलेलं आहे. कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर. आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यासह अनेक पंपावर पेट्रोल, डिझेल संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलंय. आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे. जे पंप बंद आहेत त्या ठिकाणी पुरवठ्यात अडथळा आलाय असं सांगून येत्या 2 दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आखाती देशातील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसतीये. आखाती देशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर याचा मोठा परिणाम झालाय. आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. सुरुवातीला 3 रुपये तर मंगळवारी 90 पैशांनी पेट्रोल आणि डिझेल महागले. या सगळ्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं. तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 1 महिन्याचाच इंधन साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. यामुळं नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संपूर्ण महाराष्ट्रभर आज पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
कोल्हापुरातही काही अंशी हीच स्थिती पाहायला मिळाली. काही पंपांवर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले होते. गर्दी करणारे बहुतांश वाहनधारक अफवेमुळे पंपावर गर्दी करताना दिसतायत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करून आपल्याकडे पुरेसा साठा असल्याची माहिती दिली आहे. जे पंप बंद आहेत त्या ठिकाणी पुरवठ्यात अडथळा आलाय. येत्या 2 दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आता हे जे काही बंद आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिझन असं आहे की आपल्याकडे जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो काही पुरवठा होतो तो हजारवाडी या डेपोवरून होतो. तिथे काही ठिकाणी फक्त डिझेलची थोडी टंचाई असल्यामुळे ते डिझेल जे आहे तर ते सोलापूर जिल्ह्यातल्या पाकणी या ठिकाणावरून ते आणावं लागतं तिथे. त्याच्यामुळे थोडासा येण्या जाण्याला वेळ लागतोय. त्याच्यामुळे काही वेळास मला वाटतं ते काही पेट्रोल पंप काही कालावधीसाठी हे बंद राहत आहे तिथे. पण आपल्याकडे कुठेही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाहीये. फक्त आता शेतीची कामं आणि त्याच्या प्लस मान्सून पूर्व जी काही कामं आहेत त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. हा तात्पुरता त्याच्यामध्ये सप्लाय अँड डिमांडमध्ये गॅप आहे. तिथे आम्ही तिन्ही कंपनीचे जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांच्या आम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहोत. कुठल्याही प्रकारे कुठलाही पेट्रोल पंप हा बंद राहणार नाही याबाबत मी कालच सर्व तिन्ही कंपन्यांना याबाबत मी आदेश दिलेले आहेत आणि याबाबतचा रोजचा आढावा जो आहे तो आम्ही तिन्ही सेल्स ऑफिसर कडून घेत आहोत. तिथे मला वाटतं ही जी परिस्थिती आहे ही पुढच्या 1-2 दिवसामध्ये ही पूर्णपणे सुरळीत होऊन जाईल. तिथे लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा हा उपलब्ध आहे. आखाती देशातील हे तांडव असंच सुरू राहिलं आणि पूर्वीप्रमाणे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या तरी आपल्याकडे पुरेसा साठा असून घाबरण्याचं कारण नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. कोल्हापुरातील रंकाळा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शालिनी पॅलेस समोरील रिकाम्या जागेत नवीन पार्किंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु त्याचं नियोजन आणि अंमलबजावणी मात्र अजूनही सुरळीत नसल्याचं दिसून येतंय. शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं रंकाळा टॉवर आणि संध्यामठ परिसरात अजूनही रस्त्यावरच वाहनं उभी केली जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे नव्या पार्किंग व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. कोल्हापूरकरांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी रंकाळा तलाव हा कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनलाय. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी रंकाळा टॉवर, संध्यामठ आणि ताराबाई रोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पार्किंगच्या कारणावरून पर्यटक आणि पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकारही घडलेत. या समस्येवर उपाय म्हणून महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेनं शालिनी पॅलेस समोरील रिकाम्या जागेत जवळपास 100 चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला 2 दिवसात या व्यवस्थेचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून आला. शनिवार आणि रविवार रंकाळा टॉवर परिसरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यशही आलं. मात्र आठवड्याची सुरुवात होताच पुन्हा ये रे माझ्या मागल्याचं चित्र असल्याचं दिसून येत आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री रंकाळा टॉवर आणि संध्यामठ परिसरात पुन्हा रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनं उभी राहिली. त्याचबरोबर या ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा महापालिकेचे कर्मचारी दिसून आले नाहीत. त्यामुळे नव्या पार्किंग व्यवस्थेचं नियोजन कागदावरच राहते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याआधी शहर वाहतूक पोलिसांनी एकेरी वाहतुकीचाही प्रयोग राबवला होता. मात्र तो फारसा यशस्वी ठरला नाही. डी-मार्ट समोर मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या राहत असल्यानं वाहतूक कोंडीत आणखी भर पडतीये. आता शालिनी पॅलेस समोरील जागेचं सपाटीकरण करून ती पार्किंगसाठी खुली करण्यात आली आहे खरी, पण केवळ जागा उपलब्ध करून देणं पुरेसं नाही तर त्याचं प्रभावी व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय राहिला, नियमांचं काटेकोर पालन झालं आणि पर्यटकांमध्ये जनजागृती होऊन त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं तरच रंकाळा परिसरातील पार्किंगचा प्रश्न खऱ्या अर्थानं सुटू शकतो. अन्यथा नव्या पार्किंग व्यवस्थेचाही परिणाम तात्पुरताच राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात संविधानाला घातक ठरणाऱ्या घटना घडत असूनही शासन फक्त बघ्याची भूमिका घेतंय.
अधिकाराचा गैरवापर करून संविधान विरोधी आणि संविधानाला घातक ठरणाऱ्या कृत्यांना पाठीशी घालणारे महाराष्ट्र सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा गैरवापर सध्या देशात सुरू आहे. यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची नोंद महाराष्ट्र पोलिसांनी केली नाही, हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव असल्याचं सांगत ब्लॅक पॅन्थर पक्षानं गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या संविधान विरोधी घटनांकडे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलंय. पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन सादर करण्यात आलंय. या निवेदनात आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत तांबी यांना केलेल्या अश्लील शिवीगाळीबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटींची तरतूद करणं योग्य आहे का, असा सवाल ब्लॅक पॅन्थरनं उपस्थित केलाय. अधिकारांचा वापर सर्वसामान्यांचं हित जपण्यासाठी करण्याऐवजी असंविधानिक घटकांना बळ देण्यासाठी केला जात असल्यानं महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी ब्लॅक पॅन्थरनं केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह दयानंद कांबळे, तानाजी गोंधळे, प्रवीण निगवेकर, आनंदा सातपुते, सुरेश सातपुते, मधुकर कांबळे, अर्जुन शिंदे, संदीप कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेवेळी शहरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक संजय तेलनाडे आणि स्मिता तेलनाडे यांनी आज थेट बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश करत अनोख्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. याद्वारे त्यांनी शहराचा विकास अजूनही बैलगाडीच्या गतीनं सुरू असल्याचा टोला लगावला. इचलकरंजी महापालिकेची सर्वसाधारण सभा शहरातील पाणी टंचाई, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्नांवरून गाजणार अशी चर्चा असतानाच नगरसेवक असलेल्या संजय आणि स्मिता तेलनाडे दाम्पत्यानं बैलगाडीतून येत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. याद्वारे त्यांनी शहराचा विकास अजूनही बैलगाडीच्या गतीनं सुरू असल्याचा टोला लगावला. बैलगाडीतून महापालिकेत येताना त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचंही लक्ष वेधलं. यावेळी काही काळ महापालिका परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरसेवक संजय तेलनाडे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचा आरोप केला. वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांच्या समस्या सुटत नसल्यानं आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. नगरसेविका स्मिता तेलनाडे यांनीही नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याची टीका केली. दरम्यान त्यांच्या या आंदोलनाची आज शहरभर चर्चा रंगली होती. कोल्हापूरची कन्या सार्जंट शौर्या शिंदे हिला NCC मधील 2025चा बेस्ट कॅडेट अवॉर्ड मिळालाय. एकूण 5 जिल्ह्यातील 10,000हून अधिक कॅडेटमधून तिची निवड झाली आहे. तिला कर्नल विक्रम नलवडे यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या अवॉर्डबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. करवीर तालुक्यातील उचगावमधील शौर्या अश्विन शिंदे ही सध्या ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतेय. यासह ती कोल्हापूर ग्रुप्सच्या 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची NCC कॅडेट आहे. इयत्ता 8वी आणि 9वीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना NCCमधील 2 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करत बरेच कॅम्प करत परेड कमांडर बनत मानाची सार्जंट ही रँक मिळवली. तर NCCमधील सर्वात मोठा बहुमान समजल्या जाणाऱ्या 2025चा बेस्ट कॅडेट अवॉर्ड तिनं पटकावला. एकूणच 5 जिल्ह्यातील 10,000हून अधिक कॅडेटमधून तिची निवड झाली आहे. यासाठी विविध प्रकारच्या लेखी परीक्षा, स्पर्धा, स्किल टेस्ट आणि मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तिच्या या निवडीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. NCCच्या कोल्हापूर गट मुख्यालयात शौर्याला कर्नल विक्रम नलवडे यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी कर्नल मानस दीक्षित, ब्रिगेडियर RK पैठणकर, सुभेदार मेजर नारायण पाटील, कॅप्टन श्रीदेवी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सार्जंट शौर्या शिंदे हिला ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांचं सहकार्य मिळालं.
तर ANO कॅप्टन वर्षा मस्के यांच्याकडून विशेष ट्रेनिंग मिळालं. यासह शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. आईवडिलांना एकुलती एक असलेल्या शौर्यानं वयाच्या 7व्या वर्षी म्हणजेच पहिलीला असताना सायकलिंग या प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली होती. हुबळी ते कोल्हापूर 230 किलोमीटरचं अंतर तिनं सायकलवरून नॉनस्टॉप 12 तासात पूर्ण केलं होतं. तसंच वयाच्या 13व्या वर्षी 8वीत असताना नेमबाजीमध्ये राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं होतं. स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल, गोळाफेक, थाळीफेक अशा बऱ्याच खेळात तिनं भरघोस यश संपादन केलंय. तिचे वडील अश्विन शिंदे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू असून तिची आई धनश्री शिंदे गोंदिया, नागपूर इथं महसूल सहाय्यकपदी कर्तव्य बजावत आहेत. भविष्यात NDAमध्ये प्रवेश मिळवून इंडियन आर्मीमधील अधिकारी बनून देशसेवा करण्याचा शौर्याचा मानस आहे. बेस्ट कॅडेट अवॉर्डबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. देश आर्थिक संकटात आणि मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट देण्यात व्यस्त. हे नेतृत्व नाही तर नौटंकी. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींची मोदींवर बोचरी टीका. तामिळनाडूत कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात. विजय सरकार कधीही कोसळू शकतं. माजी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या वक्तव्यानं खळबळ. औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदमुळे देशभरातील औषध विक्री ठप्प. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेशी दौऱ्यातील करारांमुळे पुढील 10 ते 20 वर्षांसाठी देशाचं भविष्य सुरक्षित. परदेशी दौऱ्यामुळे विनाकारण मोदींवर टीका करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईतील वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवल्यानं गोंधळ. कारवाईवेळी पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार. राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे. नागपूरसह विदर्भात तापमान आणखी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. करवीर तालुक्यातील बालिंगा गावातला कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. या गावाला आज करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील, सदस्य रवींद्र पाटील, निवास पाटील, आनंदा शिरोलीकर यांनी भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामसेवकांसह अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. करवीर तालुक्यातील बालिंगा गावातल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. याबद्दल पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन सभापती साताप्पा पाटील यांनी आज बालिंगा गावाला भेट दिली. यावेळी सभापती पाटील यांनी कचरा डेपोसाठी गावात शिल्लक जागा आहे का हे बघण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या. जागा शिल्लक नसेल तर भाडेतत्वावर घ्या असं सभापतींनी सुचवलं. दरम्यान सभापतींच्या भेटीवेळी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सुनील चौगुले यांनी सभापती आणि सदस्यांना फक्त भेटी देऊ नका, फोटोसाठी येऊ नका, कचऱ्याचा बंदोबस्त करा असं सांगताच त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. इथं बाहेरची लोक सुद्धा येऊन कचरा टाकतात. यामुळे एवढा त्रास व्हायला लागला. ह्याचा कुठेतरी शासनानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि हा कचऱ्याचा प्रकल्प इथं झूम प्रकल्पासारखा प्रकल्प आमच्या या 3-4 गावामध्ये व्हायला पाहिजे. आणि या कचऱ्यामधून होणारा जो त्रास आहे हा खरोखर बंद व्हायला पाहिजे. याच्यावर काहीतरी मार्ग काढावा, यासाठी वेळीच प्रशासनानं लक्ष घालावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. बालिंगा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत शिंगणापूर, नागदेववाडी इथला कचरा पेटवल्यानंतर धुरामुळे मुलं आजारी पडत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. बालिंगे गावाच्या शेजारी भोगावत नदीच्या इथं जो कचरा टाकला जातो त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतो आणि ही गोष्ट जवळपास 5 ते 6 वर्षापासून चालली आहे. आणि आम्ही याच्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच वेळा अर्ज केले. हा आता नुकताच रिसेंट अर्ज आहे. रिसेंट म्हणजे जवळपास ह्याला 6 ते 7 महिने झाले. यानंतर हा अर्ज दिल्यानंतर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत पण सबमिट केला आहे. हा अर्ज दिल्यानंतर
जवळपास 3 ते 4 मीटिंग झाल्यात, पण ह्याच्यावर अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि काही आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं आणि ह्याच्यावर काही ॲक्शन घेतली गेलेली नाही. तर ह्या प्रश्नाचा लवकरात लवकर निकाल लागायला पाहिजे. रोज दुराचा त्रास होतोय, लहान लहान मुलं आहेत आमच्या घरात आणि या सगळ्याचा त्रास होतोय, हे लवकरात लवकर थांबायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. यावेळी सभापती पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या. जागा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही हा फ्लॅट घनकचऱ्याचा सरकारकडनं फंड्स मागून पत्र देऊन जातीने लक्ष देऊन आम्ही हे प्रकल्प पूर्ण करण्याची मानस ठेवू एवढीच गवाही देतो. यावेळी सरदार माने धनंजय ढेंगे, बालिंगा ग्रामपंचायतीचे सदस्य अजय भवड, विस्तार अधिकारी BD पाटील, अनुप पाटील, पंकज कांबळे, रोहन पाटील, ऋतुराज पाटील, मुमताज फरास, शाखा अभियंता RP बोंगाळे, रंगराव वाडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजीतील टाकवडे रोड परिसरात एका अल्पवयीन मुलीकडे बघून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी यास्मीन उस्मान मुल्ला याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील टाकवडे रोड परिसरात यासीन उस्मान मुल्ला यानं एका अल्पवयीन मुलीला उद्देशून अश्लील हावभाव केले. या कृत्यामुळे पीडित मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत आपल्या घरच्यांनाही माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ यासीन उस्मान मुल्ला याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसंच बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने करतायत. इचलकरंजी महानगरपालिकेतील आजची सर्वसाधारण सभा विविध कारणांनी चर्चेत आली. या सभेसाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक राजू बोंद्रे आणि ओंकार सुर्वे यांनी सायकलवरून महापालिकेत प्रवेश करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक राजू बोंद्रे आणि ओंकार सुर्वे हे सायकलवरून महापालिकेच्या प्रवेशद्वारात पोहोचले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या एंट्रीमुळं परिसरातील उपस्थित नागरिक, कर्मचारी आणि इतर नगरसेवकांमध्ये मोठी चर्चा रंगली. काही समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी वाढती महागाई, इंधन दरवाढ तसंच शहरातील वाहतूक आणि पर्यावरणाचा प्रश्न अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हा अनोखा मार्ग अवलंबल्याचं सांगितलं. सायकल वापरा, पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यासाठीच सायकलवरून महानगरपालिकेत आल्याचं त्यांनी सांगितलं. या सायकलच्या एंट्रीमुळं महापालिका परिसरात वेगळं वातावरण निर्माण झालं होतं. नगरसेवकांच्या या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून काहींनी या उपक्रमाचं स्वागत केलं तर हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचीही टीका होतीये. वित्त विधेयकातील पेन्शनर्सबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात आणि जानेवारी 26 पासूनचा देय महागाई भत्ता त्वरित मिळावा या मुख्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरात BSNL कार्यालयासमोर पेन्शनधारकांकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारनं पेन्शन योजना विधेयक लोकसभेत मंजूर केलंय. या कायद्यामुळं पेन्शन फंडाचा पूर्ण अधिकार न्यायिक न राहता प्रशासकीय होणार आहे. तसंच सन 1972चा पेन्शन कायदा आणि आर्टिकल 14 अंतर्गत न्यायिक हक्क काढून प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आलेत. त्यामुळं पेन्शन रिव्हिजन कधीच होणार नाहीत. महागाई भत्ता गोठवतानाच पूर्ण पेन्शन बंद केली जाणार आहे आणि यासाठी न्यायालयात दाद मागता येणार नाही. यामुळं भविष्यात पेन्शन बंद होण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळं आज BSNL कार्यालयासमोर पेन्शनधारकांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. वित्त विधेयकातील पेन्शनर्सबाबतच्या जाचक अटी रद्द कराव्यात आणि जानेवारी 26 पासूनचा देय महागाई भत्ता त्वरित मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव तानाजी गंधवाले, ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनचे सिनियर लीडर सुहास सोनाळकर, शिवाजी तोंदले, गीता पाटील, निखिला नार्वेकर, ममता आपटे, MR शिंदे, सुभाष कारेकर, अमृत देसाई, गौतम कर्णिक, SR भिसे यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
केंद्र आणि राज्य शासनानं 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप ही स्मार्ट योजना आणली आहे. या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवून स्वयंपूर्ण प्रकाशमान महाराष्ट्र बनवूया असं आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केलं. इचलकरंजी शहरातील महावितरणच्या विभागीय कार्यालयात स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजनेचा शुभारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. इचलकरंजी शहरातील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप योजनेचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 30,000 वीज ग्राहक आहेत. या सर्वांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी इचलकरंजीतील 16 प्रभागात तसंच ग्रामीण भागात कॅम्प लावण्यात येणार असल्याचं सांगितलं. या योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांनी योजनेची सविस्तर माहिती देताना BPL आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य ग्राहक यांच्यासाठी असलेल्या सवलतीची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या योजनेचा लाभ घेतलेल्या पहिल्या 10 ग्राहकांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे, चंद्रकांत पाटील, अलका स्वामी, रुपाली सातपुते, अरुणा बचाटे, सपना भिसे, श्रीरंग खवरे, रवी राजपुते, भाऊसो आवळे, सतीश मुळीक, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, मनोज साळुंखे, अभिषेक वाळवेकर, प्रसाद खोबरे, सूरज बेडगे, शीतल पाटील, अमेय जाधव, सुभाष गोटखिंडे आदींसह इचलकरंजी शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव परिसरात आज सकाळी एका 58 वर्षीय व्यक्तीनं तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुण गवळी असं मृत व्यक्तीचं नाव असून आत्महत्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव परिसरात आज सकाळी 9:30च्या सुमाराला अरुण दिनकर गवळी या 58 वर्षीय व्यक्तीनं तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. अरुण गवळी हे शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम नजीक हराळे गल्ली इथं राहत होते. ते महाद्वार रोडवरील एका कपड्याच्या दुकानात नोकरी करत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्याची माहिती त्यांच्या मित्रांकडून समजली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचं नुकतंच 9 मे रोजी लग्न झालंय. आज त्यांच्या घरी हळद काढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज त्यांनी जावयाला जेवणासाठी बोलवून सकाळी घरामध्ये मटण देखील आणून दिलं होतं. मात्र त्यानंतर अचानक त्यांनी पद्माराजे उद्यानासमोर रंकाळा तलावात उडी घेतली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या पश्चात मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जुना राजवाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. चालुक्यात स्पोर्ट्स अकॅडमी कोल्हापूरच्या वतीनं चालुक्य क्रीडा महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये प्रवेश मोफत असून 21 मे ते 30 मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलंय. चालुक्य स्पोर्ट्स अकॅडमी कोल्हापूरच्या वतीनं चालुक्य क्रीडा महोत्सव 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी 8 ते 16 वयोगटाची अट असून स्पर्धेसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आलाय. 21 ते 30 मे या कालावधीत नागाळा पार्क इथल्या न्यू पॅलेस जवळील श्री दत्त क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात अशी माहिती अकॅडमीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या स्पर्धेतील 8 ते 16 वयोगटातील स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. एकूण 10 क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये बास्केटबॉल, धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक, कुस्ती, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, शिवकालीन मर्दानी खेळ, फेन्सिंग, वुशू आदींचा समावेश आहे. खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, क्रीडा संस्कृतीचा प्रसार करणं, गुणवत्तापूर्ण खेळाडू घडवणं या उद्देशातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेला अकॅडमीचे उपाध्यक्ष अवधूत साळोखे, सचिव संतोष बाबर, सदस्य श्रुती पुंगावकर, विजय जाधव, शुभम पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपामुळं औषध विक्री ठप्प. कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. कोल्हापूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा, जे पंप बंद आहेत ते 2 दिवसात सुरू होतील. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची माहिती. इचलकरंजी महापालिकेची सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. बैलगाडीतून महापालिकेत येत नगरसेवक संजय आणि स्मिता तेलनाडे दाम्पत्यानं केला प्रशासनाच्या संथ कारभाराचा निषेध. रंकाळा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज. शालिनी पॅलेस समोरील पार्किंग व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी गरजेची. आणि कोल्हापूरची जलसंपदा या एस न्यूजच्या वृत्तमालिकेत आज पहा नदीला पाणी पुरवणारी विहीर. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.